प्रत्येक यशस्वी प्रवासामागे एक भक्कम साथ असते आणि खत्री बंधूंच्या या यशोगाथेत ती साथ म्हणजे श्री राहुलजी खत्री. व्यवसायातली दूरदृष्टी, व्यवस्थापन कौशल्य आणि ग्राहकांप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी आपले बंधू गिरीश खत्री यांच्यासह खत्री बंधू पॉट आईस्क्रीम अँड मस्तानी या ब्रँडला नवे आयाम दिले. गुणवत्ता, विश्वास आणि सातत्यपूर्ण नवोपक्रम या त्रिसूत्रीवर आधारलेला व्यवसाय आज 19 यशस्वी फ्रँचायझीपर्यंत पोहोचलाय. अत्यंत शांत, संयमी आणि पडद्यामागे राहून संस्थेच्या विकासासाठी अहोरात्र कार्य करणारे राहुलजी हे खऱ्या अर्थानं या यशस्वी उद्योग समूहाचे मजबूत आधारस्तंभ आहेत. उद्योजकतेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समर्पण, कर्तृत्व आणि विनम्रता यांचा सुंदर संगम असलेले श्री राहुल खत्री यांच्याशी गप्पाष्टकमध्ये संवाद साधूया. राहुलजी खत्री आपल्यामध्ये आहेत. त्यांची सुरुवात करून मग मी सूत्र कैलासजींकडे देते. पहा, यश आपल्याला जेव्हा एखादी यशस्वी व्यक्ती आपण बघतो आपल्या डोळ्यासमोर, आपल्याला छान वाटतं, कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. पण यश ही अशी अचानक मिळणारी गोष्ट नसते. त्यामागे कित्येक दिवसांचा, वर्षांचा संघर्ष असतो, मेहनत असते, रात्रंदिवस झटणं असतं. आणि हे करत असताना स्वतःवरचा अढळ विश्वास की त्यामागे मला जायचं नाही, किती अनंत अडचणी आल्या तरी मला पुढेच न्यायचा आहे माझा ब्रँड, हा जो विश्वास ते ठेवतात. आणि तेव्हा कुठे अथक प्रयत्नानंतर आणि वर्षानंतर ते त्यांचा एक ब्रँड डेव्हलप करू शकतात आणि उद्योजक म्हणून, यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास येतात. तर त्यांच्याशी संवाद साधतील आपल्या पोर्टलचे टॉप न्यूज पुणेचे कैलासजी गायकवाड. आज आपल्याला या गप्पाष्टकामध्ये जे काही उद्योजक मिळालेले आहेत ते राहुलजी खत्री. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी काम करत आज हा खत्री बंधू पॉट आईस्क्रीमचा जो व्यवसाय आहे तो पुण्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये पोचवलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांच्या बऱ्याचशा शाखा आहेत. तर राहुलजी, आपण तरुणांना काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही व्यवसायामध्ये पायाभरणी केलेली आहे, त्याचं नक्की गूढ काय आहे? प्रथमतः टॉप न्यूज या चॅनलला यांनी आज एक छोटंसं रोपटं लावलेलं आहे आणि ते कालांतराने ते वाढत त्याचा वटवृक्ष व्हावं अशी मी सदिच्छा देतो कैलासजी गायकवाड यांना आणि टॉप न्यूजच्या टीमला. 1989 साली आमच्या घराची गरज आणि निदान आपल्या शिक्षणाचे पैसे तरी आपण गोळा करावेत, आपल्या वडिलांना थोडी मदत व्हावी, या अनुषंगाने आमचे मोठे बंधू गिरीश खत्री यांच्या मनात हा विचार आला आणि आम्ही दोघा भावांनी विठ्ठल मंदिर कर्वेनगर येथून, म्हणजे आमची त्याहीच परिस्थिती पण नव्हती त्यावेळी, बहिणीचं लग्न झालं होतं, वडिलांनी घर बांधलं होतं, अशा सगळ्या याच्यातून आम्ही हा विचार केला की निदान पैसे आपण गोळा करावेत, सुट्टीत काहीतरी टाईमपास करण्यापेक्षा, खेळत बसण्यापेक्षा. म्हणून आम्ही आमच्या मामाकडे जाऊनच एक पॉट घेऊन आलो आणि विठ्ठल मंदिर इथून शिवरात्रीला आम्ही सुरुवात केली, कर्वेनगर विठ्ठल मंदिर इथून. आणि पहिल्या दिवशीची आमची विक्री 9 रुपये होती आणि एकच गिराईक झालं होतं. पुढचा महिनाभर आम्ही डबल फिगरही क्रॉस करू शकलो नाही. पण सातत्य हे फार गरजेचं आहे. मी कायम सगळ्यांना सांगतो की तुमची गरज आणि तुमचं सातत्य यातूनच तुम्ही मोठे होऊ शकता. एक चांगली प्रतिष्ठा मिळवणं ही तुमच्या मागची भावना असली पाहिजे. ह्या सगळ्या यातूनच तुम्ही पुढे जाऊ शकता. तोच एक कानमंत्र आहे की सातत्य हे गरजेचं आहे. फुटपाथवर तुम्ही जो काही व्यवसाय लावला त्याच्यानंतर आज तुम्ही आस्थापनांमध्ये गेलेला आहात. तर यामधला जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपल्याला भयंकर अडचणी आल्या असतील किंवा काही कष्ट पण भयानक आपण घेतलेले असेल, त्याबद्दल आपण काय सांगाल तरुणांना? कारण अनेक अडचणी येत असतात. भरपूर व्यवसाय करणं हाच एक मोठं जिकिरीचं काम आहे. आमच्या आईवडिलांनी आम्हाला कायम शिकवलं किंवा सांगितलं की तुम्ही जे काही काम कराल हे चांगली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी करा, चांगल्या मार्गाने करा. आणि हे कामं करत असताना भरपूर आम्हाला कायमच अडचणी आल्या. त्यातली एक म्हणजे, आणि आमचं असं मत आहे की जी कोणती अडचण तुम्हाला येते तुमच्या व्यवसायामध्ये ती तुम्हाला मोठं करण्यासाठी येते.
आमचंच एक उदाहरण सांगतो. असे तर भरपूर अडचणी आल्या, पण आमचा जो कायापालट झाला त्यातलीच आमची एक अडचण सांगतो. आम्ही प्रथमतः पहिल्यापासून छोट्या पातेल्यांमध्ये दूध बनवायचो आणि पॉटमध्ये आईस्क्रीम बनवायचो. असं आमचं चालू होतं वर्षानुवर्ष. एक दिवस ऐन सीझनला माझ्या इथे जवळजवळ 8 ते 10 जणांची टीम होती काम करायला हाताखाली, आणि दुपारी संध्याकाळी 6 वाजता आमचा स्टॉल लागायचा विठ्ठल मंदिर करुणनगरच्या कॉर्नरला, आणि साधारण 2:30-3 वाजता बर्फ घ्यायला मुलं जायची संध्याकाळच्या तयारीसाठी. आणि ते बर्फ घ्यायला म्हणून गेले आणि त्यांची सगळी एकाच गावची टीम होती, सगळेच्या सगळे कामगार एकाच दिवशी पळून गेले. बापरे. आणि आता काय करायचं? संध्याकाळी दुकान तर लागलं पाहिजे, का तर त्या कामगारांना असं नाही वाटलं पाहिजे की आमच्याशिवाय धंदा नाही आहे यांचा म्हणून. यात कायम आम्ही सांगतो आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की आमच्या मामाकडच्या म्हणजे माझे मामा जे आहेत या परिवाराने आम्हाला कायम साथ दिली आणि अजूनही देतात. आमच्या अडचणीला कायम उभे राहतात. आमच्या मामाच्या मुलाला फोन केला, दोन्ही मुलं 2 तासात हजर झाली. आम्ही दोघा भावांनी राहिलेली कामं पूर्ण केली आणि आम्ही 6 वाजता आमच्या रोजचा वेळ होता त्यावेळेस बरोबर तो स्टॉल लावला. पण आम्ही तिथे शिकलो की नाही, जर एवढ्या मोठ्या इंडस्ट्री जर का आईस्क्रीमच्या चालतात तर ह्या अशा चालत नसणार आहेत. मग मी तर त्यावर मला त्यात इंटरेस्ट होता कायम. मी कायम ठरवलं होतं की मला नोकरी करायची नाही कधी, मला व्यवसायच करायचा. आणि मी त्यावर अभ्यास करत असल्यामुळे आम्ही ऑब्व्हियसली मग घरच्यांना वडला, पण आई वडील घाबरायचे, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे धंद्यामध्ये तर कशाला, काही नाही जमलं तर काय करायचं. जुन्या विचारांची लोक, कर्ज नको. तर आम्ही आई वडिलांना असं एकच सांगितलं की आम्हाला व्यसन काहीच नाही आहे. तर असं समजा की आम्ही जुगारात पैसे हारलो आणि आपण ते पैसे लावूयात. मग आईवडील तयार झाले आणि आम्ही मग थोडंसं मेकॅनिझमकडे गेलो की मॅनपॉवर कमी आणि हायजीन आणि मेकॅनिझम ॲटोमायझेशन हे आम्ही त्यात आणलं. आणि म्हणून मी सांगितलं की प्रत्येक अडचण ही येते ती तुम्हाला मोठं करण्यासाठी येते. आज आम्ही ते ॲटोमायझेशन केलं, त्यामुळे आम्ही जास्त प्रोडक्शन करू शकलो. आणि आज एवढा मोठा म्हणजे पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, नांदेड आणि लातूर अशा सगळ्या भागांमध्ये आमच्या ब्रँचेस आहेत. जवळजवळ 20 ब्रँचेस आज पुण्यामध्ये आमच्या आहेत. अडचणी आणि जे संकट येत आहेत ती संकट अशाच माणसांना परमेश्वर देत असतो का त्याच्यामध्ये ते पेलण्याची ताकद असते. तुम्हा दोघाही बंधूंचं यश पाहत असताना आम्हाला ते जाणवतंय. परमेश्वर अडचणीच त्यासाठी देत असतो की तुम्हाला मोठं करायचं असतं त्याला. अजून काय सांगाल तुम्ही? तरुणांना काय सांगाल? मी तरुणांना एवढंच सांगेल की तुम्ही जोही व्यवसाय कराल, भले तुम्ही तो रस्त्यावरती करा, पण तिथे स्वच्छता मेन. पहिले तुमची स्वतःची स्वच्छता, तुमच्याकडे बघून गिरायकाला वाटलं पाहिजे की मला इथे थांबलं पाहिजे. आज आपण भरपूर बघतो काही ठिकाणी आपण उभं राहायला सुद्धा नको म्हणतो, गाडी थांबवतो वास चांगला आला म्हणून. बरेचसे खाद्यपदार्थ असे आहेत की आपण बघतो, वडे भजी विशेष करून त्या वास येऊन आपण म्हणतो अरे थांबायला पाहिजे, पण तिथली परिस्थिती बघून आपण गाडी पुढे घेतो. हे का होतं? तर त्याचं जे हायजीन आहे किंवा त्यामागचं मी व्यवसाय का करतो, ही पैसा कमवण्यासाठी व्यवसाय करू नका, नाव कमवण्यासाठी व्यवसाय करा. ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील किंवा आत्मसात होतील. म्हणजे कष्ट केले, स्वच्छता ठेवली तर ऑटोमॅटिक पैसा आणि ते ग्राहक तुमच्याकडे ते येत राहणार आहे. पैसा कमवणं हे उद्दिष्ट नसावं, नाव कमवणं हे उद्दिष्ट असावं. पैसा तर काय कोणीही कमवतं, पैसा येत राहतो. पण एक चांगला पिक्चर आपल्या इंडस्ट्रीमध्ये आला होता, त्यात त्यांनी आमिर खानजींचा बहुतेक तो पिक्चर होता, तर त्यांनी सांगितलं होतं की सक्सेस अपने आप आपके पीछे आ जाएगा, आप काबिल बनो, सक्सेस अपने आप मिल जाए. तर हा जो काही संदेश दिलेला आहे राहुल खत्री यांनी, काबिल बनो सक्सेस आपको मिल जाएगा. हर युवा को ये ध्यान में रखना चाहिए कि मेहनत करते रहो, आपको सक्सेस मिलती रहेंगी. ये बहुत बड़ी बात आज राहुल जी खत्री इन्होंने बताया है.
मी मध्येच मराठीतून हिंदीकडं का गेलो तर त्यांनी तो डायलॉग मारला आमिर खानचा. दोन्ही भाषा आपल्याच आहेत, एक मातृभाषा आहे आणि एक आपली राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काही कोणाचं मत नसावं. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080178077. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.